श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 10 जुलै वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत गुरुपौर्णिमा. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणून ओळखले जाते. ही पौर्णिमा अतिशय शुभ मानली जाते. या दिवशी वेदांचे निर्माते महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला होता. म्हणून या गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा, आषाढ पौर्णिमा देखील म्हटले जाते. गुरुपौर्णिमा हा दिवस प्रामुख्याने गुरूंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असतो. गुरूंचे स्थान हे देवांपेक्षाही वरचे असते, कारण गुरु केवळ देवांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग दाखवतात. गुरुच्या ज्ञानानेच देव सापडतो, म्हणून गुरुचे स्थान हे देवांपेक्षा वरचे आहे. गुरूंचे ज्ञान हे आपल्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक बदल घडवून आणत असतात. गुरूंचे ज्ञान जीवनातील अंधार दूर करते, यश आणते, माणसाला समाजात आदर मिळतो आणि आपली बुद्धिमत्ता ही विकसित होते. जर तुम्हाला जीवनात यश आणि आदर हवा असेल तर तुम्ही गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंची सेवा आवर्जून करा. ज्यांना गुरु नाही त्यांनी या दिवशी गुरुपद घ्यावे. जर आपल्या जीवनात चांगला गुरु नसेल आणि कुंडलीत बलवान बृहस्पती नसेल तर व्यक्तीची प्रगती शक्य नाही. मग तो व्यवसाय असो किंवा नोकरी असो. अशा स्थितीत गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करावी. विष्णू सहस्रनामाचं पठण करावं. विष्णू पूजेत पंचामृत, तुळशी पाने आणि पिवळ्या फुलांचा वापर करावा. गूळ, हरभरा डाळ किंवा बेसन लाडू या दिवशी विष्णूंना नैवेद्यामध्ये अर्पण करावे. यामुळे विष्णूंच्या कृपेने तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितले आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो, पण गुरु कोपला तर ईश्वर हा कधीच वाचू शकत नाही. म्हणून आपल्यावर आपल्या गुरूंचा वरदहस्त आशीर्वाद असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुमच्या गुरूंकडे जा, त्यांना नमस्कार करा आणि त्यांना घरी जेवायला बोलवा. त्यांना भेट म्हणून तुम्ही पिवळे कपडे किंवा धार्मिक पुस्तकं देखील देऊ शकता. दक्षिणा देऊन आनंदाने निरोप द्यावा. गुरुच्या कृपेने बृहस्पती दोष दूर होईल. आपलं नशीब हे नक्कीच चमकेल. करिअरमध्ये प्रगतीसाठी नवनवीन मार्ग मिळते. धार्मिक दृष्टीने गुरुपौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. उद्या गुरुपौर्णिमेला गाईला खाऊ घाला ही एक वस्तू. सर्व अडचणीतून मार्ग मिळेल, सर्व कामात यश मिळेल. लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही गुरुपौर्णिमेला दिवसभरामध्ये कधीही करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा ही एक वस्तू गाईला खाऊ घालायची आहेत. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा महिन्यात येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला गोसेवा केली जाते, गायीची पूजा केली जाते आणि गायीला काही वस्तू ज्या आहेत तर त्या खाऊ घातल्या जातात. यामुळे आपल्याला 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवता निवास करतात. गाय ही 11 रुद्रांची आई, 8 वसूंची कन्या आणि 12 आदित्यांची बहीण आहे. अमृतरूपी दूध देणारी आहे. गाय जी आहे तर ती स्वर्गात जाण्याची शिडी मानली जाते. आपण जर गोसेवा केली तर आपल्याला स्वर्गप्राप्ती होते. ज्या प्रकारे गुरूंना देवाचे वरचे स्थान दिले जाते तसेच गायीला सुद्धा देवांपेक्षाही वरचे स्थान दिले जाते. त्यामुळे या दिवशी गोसेवा ही आवर्जून करावी. जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, प्रत्येक वेळी तुम्हाला अपयशाचाच सामना करावा लागत असेल
तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, एखादा उद्योग व्यवसाय आहे तो तुमचा चांगला चालत नाही, किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे, ते कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग मिळत नाही, लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न नाही, किंवा आलेली लक्ष्मी ही तुमच्याकडे टिकत नाही, काही ना काही कारणाने घरातून पैसा हा निघून जातो, पैशांमध्ये वाढ होत नाही, यामुळे घरातील गरिबी आणि दरिद्रता ही संपायचं नाव घेत नसेल, घरामध्ये काही वास्तुदोष असेल, वास्तुदोषामुळे आपल्या कुटुंबामध्ये काही अडचणी येत असतील, आपल्या कुटुंबाची मुलांची प्रगती होत नसेल, कुटुंबामध्ये आर्थिक स्थैर्य नसेल, तर यासारख्या सर्व समस्यातून कायमची मुक्तता होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो गुरुपौर्णिमेला करायचा आहे। हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये गरिबी आणि दरिद्रता ही नावाला देखील उरणार नाही। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरुदोष आहे किंवा गुरुग्रह हा कमकुवत आहे, अशांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र, हळद, थोडासा लिंबाचा रस यासारख्या वस्तू ज्या आहेत तर त्या टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे। यामुळे आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो। यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे। स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीवरती आवर्जून तुम्हाला अभिषेक करायचा आहे, फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा। यानंतर धूप, दीप, अगरबत्ती, दिवा लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता। उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे। ते कणिक मळत असताना त्यामध्ये तुम्हाला हळद घालायची आहे, पिवळसर रंग येईल एवढी हळद कणिक मळताना त्या पिठामध्ये टाकायची आहे। या कणकेचा एक गोळा तयार करून त्या गोळ्यामध्ये तुम्हाला एक गुळाचा खडा आणि थोडीशी चणा डाळ जी आहे तर ती भिजवून घ्यायची आहे आणि ही भिजवलेली चणा डाळ जी आहे तर ती सुद्धा तुम्हाला त्या कणकेच्या गोळ्यामध्ये भरायची आहे। यानंतर हा कणकेचा गोळा एका ताटामध्ये ठेवा। त्या ताटामध्ये तुम्हाला हळद, कुंकू आणि अक्षता घ्यायच्या आहेत। एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे। या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला गायीपाशी जायचं आहे। गायीपाशी गेल्यानंतर तुम्हाला गायीला हळद कुंकू लावायचं आहे। ते पाणी तुम्हाला गायीच्या पायांवरती ओतायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा पिठाचा गोळा ज्यामध्ये गूळ आणि चणा डाळ आहे तर हा गोळा आपल्या उजव्या हाताने खाऊ घालायचा आहे। जर गायीच्या जिभेचा स्पर्श हा तुमच्या तळ हाताला झाला तर तिथेच आपलं नशीब हे बदलायला सुरुवात होते असं म्हटलं जातं। आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, जे काही दोष आपल्यामध्ये आहेत, जे काही ग्रह दोष आहे तर ते संपूर्णपणे त्या क्षणी नष्ट होतात असे आपल्या शास्त्रामध्ये म्हटले जाते। म्हणून शक्य असेल तर आपल्या हाताने खाऊ घालण्याचा प्रयत्न करा, नसेल शक्य तर हरकत नाही, तुम्ही ताटामध्ये ठेवून देखील गायीला हा गोळा खाऊ घालू शकता। यानंतर तुम्हाला गायीला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत। प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपला उजवा हात गायीच्या खांद्यावर ठेवून आपली मनोमन इच्छा व्यक्त करायची आहेत। आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत, जी काही दुःख आहेत त्यांचं निवारण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत। शक्य असेल तर गायीच्या पायाखालची थोडीशी माती घेऊन आपल्या मस्तकी लावायची आहेत। यामुळे आपलं नशीब जे आहे तर ते बदलायला सुरुवात होते। तर अशा पद्धतीने तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती या गुरुपौर्णिमेला गायीला खाऊ घालायची आहेत। जर तुम्ही ही वस्तू गायीला खाऊ घातली तर 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो। यामुळे आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या कुठेतरी कमी व्हायला सुरुवात होते। या गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या वस्तूंना खूप महत्त्व दिलं जातं आणि म्हणून आपल्याला हळदीचा असा हा गोळा या 2 वस्तू टाकून गायीला खाऊ घालायचा आहे। जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही या दिवशी 2 केळी जरी गायीला खाऊ घातली तरी सुद्धा चालेल, याचं फळ देखील तुम्हाला तितकेच प्राप्त होईल। तसेच तुम्हाला उद्योग व्यवसायामध्ये यश मिळत नसेल, एखादा व्यवसाय आहे तो तुमचा चांगला चालत नाही, नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही, तर या दिवशी तुम्हाला पिवळ्या वस्तूंचा दान करायचं आहे। ज्यामुळे तुम्ही केळी दान करू शकता, हळद दान करू शकता, चणा डाळ दान करू शकता। जितक्या पिवळ्या वस्तू तुम्हाला दान करता येईल तितक्या पिवळ्या वस्तू तुम्हाला दान करायच्या आहेत। यामुळे नवनवीन प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते मिळत असतात। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।